आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. लाडकी बहीण योजना हप्ता वितरण अपडेट. नमस्कार, मी संकेत. तुम्ही पाहत आहात MH नॉन मराठी न्यूज. आज 5 मे तारीख उजाडली आहे. आठवडा संपत आलाय. पण प्रश्न तोच आहे, लाडक्या बहिणींचा हप्ता नेमका अडकलाय कुठे? सरकारला आता कोणती कारणं शिल्लक राहिली आहेत? बहिणींच्या हक्काच्या पैशासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची? बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच MH नॉन मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. बघा, आज 5 मे झाली आहे. मार्च आणि एप्रिल उलटून गेला आणि आता मे महिना सुरू झालाय. महिनाभरापूर्वी जो हप्ता हातात पडायला हवा होता तो अजूनही कागदावरच आहे का? पोटनिवडणुकीच्या निकालाचं कारण देऊन कालची वेळ मारून नेली. पण मग आज काय अडचण आहे? राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांना आमची विनंती आहे की ताई, आता विलंब करू नका. वितरणाचा GR काढण्यासाठी आता हालचाली वाढवणं गरजेचं आहे. कारण जर हा हप्ता वेळेवर मिळाला नाही तर या योजनेचा मूळ उद्देशच संपून जाईल. 3 ते 3 महिने बहिणींना वाट पाहायला लावणं ही खरं तर शोकांतिका आहे. 2 हप्ते एकत्र मिळणार का? सध्या चर्चा सुरू आहे की मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये एकत्र मिळणार. काही ठिकाणी याला गिफ्ट म्हटलं जातंय. पण खरं सांगायचं तर हा बहिणींचा हक्क आहे. सरकारने आता कोणत्याही शंका मनात न ठेवता हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा करायला हवेत. मध्य प्रदेश असो, तामिळनाडू असो की पश्चिम बंगाल, लाडक्या बहिणींची ताकद काय असते हे आता देशाला समजलं आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की ही योजना बंद पडेल किंवा हप्ते येणार नाहीत, त्यांनी निश्चिंत राहा. योजना सुरूच राहणार आणि हप्तेही मिळणार. फक्त सरकारचा हा जो विलंबाचा कारभार आहे त्या विरोधात आपण आवाज उठवत आहोत. आज संध्याकाळपर्यंत GR येण्याची दाट शक्यता आहे. जर आज निर्णय झाला तरच या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. जसा काही GR येईल किंवा अधिकृत अपडेट मिळेल ती सर्वात आधी तुमच्या या MH नॉन मराठी न्यूजवर पाहायला मिळेल. त्यामुळे अपडेटेड राहण्यासाठी चॅनलशी जोडून राहा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुमच्या खात्यात जुने हप्ते जमा झाले आहेत का, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि MH नॉन मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.